उत्कृष्ट गृहिणीसाठी स्मार्ट 21 टिप्स. नंबर 1. वांगचे डाग चेहऱ्यावर असल्यास रात्री 4-5 बदाम पाण्यात भिजत घालून सकाळी पेस्ट करावी. त्यात मध मिक्स करून ही पेस्ट डागावर लावून 15 मिनिटांनंतर स्वच्छ धुवून घ्या. यामुळे डाग जाऊन चेहरा चमकदार होतो. नंबर 2. कॉफी पावडर, लिंबू रस आणि सौम्य शॅम्पू हे सर्व एकत्र मिक्स करून काळे पडलेल्या हातपायाला लावावे. 20 मिनिटांनंतर मसाज करत स्वच्छ धुवून टाका. यामुळे हातपाय उजळतात, काळवटपणा निघून जातो. नंबर 3. आवळा हा आहारातील बादशाह असल्याने केसासाठी खूप उपयुक्त आहे. नियमित आवळ्याचा रस पिल्याने केसाची वाढ झपाट्याने होऊन केस मजबूत, काळे, चमकदार, लांब होतात. शिवाय पांढरे केस येत नाही. नंबर 4. केस गळून भांग रुंद झाला असल्यास रात्री मेथीदाणे भिजत ठेवून सकाळी 2 कप पाण्यामध्ये मेथीदाणे घालून उकळत 5 मिनिट ठेवा. थंड झाल्यानंतर गाळून त्या पाण्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूलचे ऑइल मिक्स करावे. हे मिश्रण केसाच्या मुळांना स्काल्पवर लावून 20 मिनिटांनंतर केस स्वच्छ धुवून घ्या. केस गळती लगेच थांबून दाट होऊन वाढू लागतात. नंबर 5. सीताफळ पासून केस गळती कमी होते. हे फळ खाल्ल्याने केसातील कोंडा तसेच केसाची वाढ होण्यास मदत होते. नंबर 6. डोळ्याजवळील त्वचा लटकली असल्यास त्यावर कोणतेही मॉइश्चरायझर किंवा बदाम तेल घेऊन 2-3 मिनिट दररोज लावून मसाज करावे. नंबर 7. चेहरा उजळण्यासाठी 2 टीस्पून तांदळाचे पीठ, 1 टीस्पून मध, थोडेसे गुलाबजल मिक्स करून चेहऱ्याला लावून घ्या. 15 मिनिटांनंतर स्वच्छ थंड पाण्याने चेहरा धुवून मॉइश्चरायझर लावावे. नंबर 8. कधीही फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुवाल तेव्हा 3 मिनिटाच्या आत कोणतेही मॉइश्चरायझर चेहऱ्याला अवश्य लावा. याने कोरडेपणा जातो. नंबर 9. दररोज सनस्क्रीन चेहऱ्याला लावल्याने त्वचा काळी पडत नाही. नंबर 10. कढीपत्त्याची पानाची पेस्ट करून त्यात थोडे खोबरेल तेल मिक्स करून केसाच्या मुळांना लावल्याने मुळातूनच पांढरे केस येणे कमी होतात. नंबर 11. तुम्ही आहारात हंगामी फळाचा जास्तीत जास्त समावेश करावा. याने शरीर चिरतरुण राहण्यासाठी मदत होते आणि चेहऱ्यावरील म्हातारपणाची चिन्हे कमी होतात. नंबर 12. चेहऱ्याची त्वचा टाईट आणि ब्राईट होण्यासाठी सिरम हे फार आवश्यक आहे. आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार सिरमची निवड करावी. सिरम वापरल्यास चेहऱ्याच्या त्वचेला दुसरे कोणतेही प्रॉडक्ट लावण्याची गरज नसते. नंबर 13. जर चेहऱ्यावर पिंपल्स असल्यास गुलाबाच्या पाकळ्याची पेस्ट लावावी आणि त्याला सतत हात लावून फोडण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळे अजूनच मोठे होऊन डाग पडतील. नंबर 14. चेहऱ्याची त्वचा चमकदार आणि मुलायम राहण्यासाठी दही घेऊन चेहऱ्यावर 5 मिनिट हलक्या हाताने मसाज करत लावावे. नंतर स्वच्छ धुवावे. नंबर 15. चेहऱ्यावर सुरकुत्या टाळण्यासाठी नियमित योगा आणि व्यायाम करावा. तसेच संतुलित आहाराचे सेवन करा आणि भरपूर पाणी पिण्याची सवय ठेवा. तरुण राहण्यासाठी मदत होते. नंबर 16. चेहऱ्यावर फक्त टोमॅटोचे रस लावा. चेहऱ्याची त्वचा उजळून चकाकते. नंबर 17. गुलाबजलने बऱ्याच समस्या दूर होतात. हे पाणी एखाद्या स्प्रे बॉटल मध्ये घालून त्यातच 1 टीस्पून खोबरेल तेल, 1 टीस्पून बदाम तेल मिक्स करून हलवून चेहऱ्यावर स्प्रे करा. यामुळे त्वचा हायड्रेट होऊन उजळते. नंबर 18. दररोज 1 टीस्पून दह्यात हळकुंडाची हळद थोडी मिक्स करून चेहऱ्याला लावावी. याने चेहऱ्यावरील रोम छिद्र हळूहळू कमी होतात. दही चेहऱ्याला त्वचा उजळते. ही पेस्ट दररोज लावावी. नंबर 19. 30+ असाल तर वाढत्या वयासोबत चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. यासाठी संतुलित आहार आणि भरपूर पाणी प्या. द्रव पदार्थाचा आहारात जास्तीत जास्त समावेश करावा. यामुळे पचनक्रिया सुरळीत होते. नंबर 20. ओठावर लिंबाचा रस लावा. ओठाचा काळपटपणा कमी होतो. नंबर 21. मेकअप चेहऱ्यावर असल्यास योग्य पद्धतीने व्यवस्थितरित्या काढावे. चेहरा धुवून टाकण्यापेक्षा गार्नियरचे मेकअप रिमूव्हर नॅपकिन किंवा लिक्विडचा वापर करू शकता.
संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मनापासून खूप खूप आभार. व्हिडिओतील टिप्स माहिती आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा. तसेच चॅनलवरती नवीन असल्यास मीनाताई किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.